आता या ठिकाणाहून निघालेली आहे। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होत आहे आणि राजाची ही मूर्ती जी आहे ती आता या ट्रॉलीवर या ठिकाणी घेतली जाते। याच ट्रॉलीवरून राजा जो आहे तो आता पुढे मार्गस्थ होणार आहे। लालबागच्या राजाची एक झलक पाहता यावी यासाठी गणेश भक्त या ठिकाणी येत असतात, रात्रंदिवस रांगेमध्ये उभे राहत असतात आणि बाप्पाचं दर्शन घेत असतात। आणि आता आपला बाप्पा जो आहे तो त्याच्या घरी निघाला। सुंदर असं मनोहारी रूप आपल्याला लालबागच्या राजाचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ज्या ठिकाणी स्थापना केली जाते तिथून आता लालबागच्या राजाची ही मूर्ती जी आहे ती या ट्रॉलीवर सरकवण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी ऋषाली आपण पाहिलं ते इथे आरती झालेली आहे आणि त्यानंतर ही मूर्ती हलवण्यात आली। ट्रॉलीवर आता ही मूर्ती या ठिकाणी घेतली जाते। जवळपास 20 फुटांची ही मूर्ती असते। लालबागच्या राजाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हेच आहे की ही मूर्ती जी आहे ती याच ठिकाणी घडवली जाते। इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर कार्यशाळेमध्ये मूर्ती ज्या आहेत त्या बनवल्या जातात आणि त्याच्यानंतर मंडळ गणेश मूर्तींना घेऊन जात असतात, मात्र लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती याच ठिकाणी घडवली जातात। तर दोन दृश्य आपण इथे पाहतो। एकीकडे लालबागच्या राजाची ही मूर्ती ट्रॉलीवर या ठिकाणी सरकवली जाते, तर दुसरी दृश्य ती म्हणजे मंडपातली म्हणजे बाहेरची रस्त्यावरची ही दृश्य आहेत जिथून ही मिरवणूक सुरू होणार आहे। तर तिथली प्रवेशद्वारावरची ही दृश्य आहेत। या द्वारामधूनच राजाची सवारी बाहेर पडणार आहे। तर तिथे देखील मोठी गर्दी झाली आहे, तरुणाई मोठ्या संख्येने आहे, गुलाल उधळला जातो। हा जल्लोष अगदी उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। ही दोन दृश्य आता आपण या ठिकाणी पाहताय। लालबागच्या राजाची 14 फुटाची ही मूर्ती आहे आणि आता ट्रॉलीवर बाप्पाला या ठिकाणी आणलं जात आहे आणि मंडपाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष, गुलालाची उधळण जी आहे ती केली जाते। कार्यकर्ते, गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी, त्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी। रात्रीपासूनच गणेश भक्तांची मोठी गर्दी। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच या मिरवणुकांमध्ये सहभागी होतात। प्रत्येकाला प्रश्न पडतो की सकाळपासून ही मिरवणूक सुरू असते अगदी पहाटेपर्यंत, तरीही गणेश भक्त कुठेही थकलेला या ठिकाणी दिसत नाही। इतकी ही बाप्पाची ऊर्जा या गणेश भक्तांमध्ये संचारलेली असते। तर आता ही दृश्य आपण इथे पाहतोय ती म्हणजे लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती ट्रॉलीवर या ठिकाणी सरकवण्यात आली आहे आणि आता विसर्जनाची मिरवणूक सुरू होते। द्वारापर्यंत आल्यानंतर एक अनोखं दृश्य देखील आपल्याला पाहता येणार आहे। तर TV9 मराठीवर ही सगळी दृश्य आपण पाहणार आहोत। मुंबई आणि पुणे या ठिकाणचा विसर्जन सोहळा TV9 मराठीवर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। प्रत्येकालाच लालबागमध्ये जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलेलं नाही, मात्र TV9च्या माध्यमातून तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेणार आहात। हे चैतन्य, उत्साह